गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक इंटरेस्टिंग भाग पाहणार आहोत। हा आपला नवीन घटक आहे। या घटकामध्ये बऱ्याचशा नव्या बाबी तुम्हाला शिकायला मिळतील। आजचा जो घटक आहे हा इयत्ता 8वी 7वी आणि 6वीच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे। ठीक आहे, दोनही माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे, इंग्लिश मराठी आणि सेमी। ओके, दोनही माध्यमांसाठी आपण घेणार आहोत इंग्लिश मराठी आणि सेमी। म्हणजे त्या कन्सेप्ट मी दोन्ही तिन्ही प्रकारे समजून सांगणार आहे, आलं लक्षात। आणि याचे साधारण आपण 3 ते 4 भाग करणार आहोत, कारण पहिल्या भागात आपल्याला मूलभूत समजून घ्यावं लागेल। बेसिक जे आहे ते समजून घेऊ। ठीक आहे, चला आपण सुरुवात करू। मुद्दा असा आहे, पहिला तुमच्या समोर मी एक संख्या लिहितोय बघा, 2 आणि त्याच्या शिरावरती, आधी मूळ शब्द न वापरता थोडस वेगळ्या पद्धतीने समजून सांगतो। 2 याचं वाचन असं आहे 2 चा 5वा घात। मी काय वाचन केलं, 2 चा 5वा घात। ठीक आहे, म्हणजे काय आता ते समजून सांगतो बघा। आपण असंही करतो, 2 अधिक 2 अधिक 2 अधिक 2 अधिक 2 बरोबर। आता याचं काय होणार आहे, ही अधिकची क्रिया आहे। ठीक आहे, किंवा मग आपल्याला आणखी अशा पद्धतीने लिहिता येतं। ठीक आहे, 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2, म्हणजे 2 ने तेवढा वेळा गुणाकार करणे, 2 ने 5 वेळा गुणाकार करणे आणि 2 ची बेरीज करणे। जर तुम्ही गुणाकाराची क्रिया अशा पद्धतीने मांडली तर ही मांडणी अशा पद्धतीने करता येते। 2 ही संख्या 5 वेळा घ्यायची, 2 ही संख्या 5 वेळा गुणाकाराच्या स्वरूपात घ्यायची, म्हणजेच 2 चा 5वा घात असं मांडायचं। ओके, 2 चा 5वा घात असं मांडायचं। आणखी एक उदाहरण देतो, 3 चा 7वा घात, 3 चा ओके, म्हणजे 2⁵ किंवा 2�7। जर असं असेल तर काय होईल, हीच कृती आपण कशी मांडू शकतो, हे उदाहरण 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3, किती वेळा झाले, 4 आणि आणखी एक 3। ओके, आले लक्षात। म्हणजे 3 आपण 7 वेळा घेतलाय गुणाकाराच्या रूपात, तर त्याची मांडणी आपण अशी करू शकतो, आले लक्षात। 3 चा 7वा घात। ठीक आहे, मग आता ह्याला काय म्हणतात ते सांगतो। ही जी खालची संख्या आहे 2, याला म्हणतात पाया, किंवा इट इज कॉल्ड ॲज अ बेस। ठीक आहे, हा बेस नंबर आहे आणि वरचा जो आहे तो आहे इंडेक्स। ओके, इंडेक्स, किंवा याला म्हणतात घात। काय म्हणतात, घात, आले लक्षात। वरची संख्या आहे घात आणि खालची संख्या आहे पाया। ठीक आहे, ओके। आता आपण याला थोडस सूत्राच्या रूपात मांडून बघू। ओके, सूत्राच्या रूपात आपल्याला समजून घ्यायचं कसं, बघा तुमच्या समोर मी पुन्हा तीच संख्या मांडतो किंवा दुसरी मांडतो, 4 चा 5वा घात। ठीक आहे, म्हणजे हा इंडेक्स आहे, हा इंडेक्स आहे, किंवा याला एक्सपोनंट सुद्धा म्हणतात, एक्सपोनंट। ओके, एक्सपोनंट, यालाच आपण घात असे सुद्धा म्हणतो मराठीतून। ठीक आहे, आणि याला आपण पाया म्हटलो, पाया किंवा बेस। ओके, आता याला सूत्राच्या रूपात कसं मांडतात बघा, खालची जी संख्या आहे ती a सूत्र रूपाने, आणि वरचा जो घात आहे तो m या स्वरूपात लिहिला जातो। म्हणजे m इज इंडेक्स आणि खालचा जो आहे तो रॅशनल नंबर, कोणतीही परिमेय किंवा नैसर्गिक संख्या। ठीक आहे, रॅशनल नंबर। ओके, ह्याला बेस म्हटलं जातं। हे झालं सूत्र रूपाने। मग आता याच्यामध्ये काय झालं, 4 चा म्हणजे a चा m वा घात, ह्याचं वाचन कसं होईल, a चा m वा घात, अशा पद्धतीने याला वाचन होईल। ही संख्या समजून घेतली जाईल। याचाच अर्थ 4 ही संख्या 5 वेळा घेणं म्हणजे त्याचा घातांक लिहिणं। ओके, आलं लक्षात। मग आता आपल्याला काय समजून घ्यायचे, आपल्याला याचे इंडायसेसचे रूल्स समजून घ्यायचे, रूल्स। ठीक आहे, किंवा नियम, सगळे जे नियम आहेत ते, दॅट इज ऑल्सो कॉल्ड लॉज ऑफ इंडायसेस, त्याला म्हणतात लॉज ऑफ इंडायसेस। ठीक आहे, घातांकाचे नियम। ओके, चला आपण आता 1 बाय 1 नियम समजावून घेऊ। आपण आपल्या समोर आता
नियम लिहिलेले आहेत. ठीक आहे, घातांकाचे नियम पाहत आहोत, लॉज किंवा रूल्स. घातांकाचे जे नियम आहेत त्यातले सुरुवातीला आपण 3 महत्वाच्या बाबी लिहिल्यात. नियम आपल्याला पुढे जाऊन बघायचे, म्हणजे आधी या 3 महत्वाच्या बाबी समजावून घेऊ. बघा, आपण सूत्राच्या रूपाने त्याला मांडलं होतं a चा m घात. ओके, a चा m घात म्हणजे काय? a ही संख्या एक नैसर्गिक परिमेय संख्या असेल, शून्य असेल. शून्य आणि शून्याला गुणलं तर येईल का? नाही, म्हणजे शून्य असू शकत नाही. पाया कधीही शून्य असणार नाही. ठीक आहे, मग तो काहीतरी असेल, एक असेल, तो निगेटिव्ह असेल, तो पॉझिटिव्ह असेल. इट शुड बी अदर दॅन 0, तो शून्याशिवाय असला पाहिजे. मग शून्याशिवाय काय असेल? 1 असेल, मायनस असेल. म्हणजे बघा, तो -1 असू शकतो, -2 असू शकतो, +1 असू शकेल, किंवा +2 असेल, काही पण असेल, किंवा 4/2 असेल, किंवा तो -2/4 असेल, असाही असू शकतो. मग हेच पहिले लिहिले. पहिला जो रूल आहे तो हाच लिहिलाय, ए ही शून्येतर परिमेय संख्या असते. म्हणजे ए इज अदर दॅन 0 द रॅशनल नंबर. मग हा रॅशनल नंबर असेल. ठीक आहे, ओके, अदर दॅन 0. त्याच्यानंतर हा पॉझिटिव्ह असेल, हा पॉझिटिव्ह नंबर असेल, किंवा हे बघा इथं पाया हा धन पूर्णांक असेल, धन पूर्णांक होल नंबर. इट शुड बी पॉझिटिव्ह, तो असू शकतो. इट कॅन बी पॉझिटिव्ह होल नंबर और इट कॅन बी निगेटिव्ह होल नंबर. तो निगेटिव्ह नंबर सुद्धा असू शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर पाया हा अपूर्णांक सुद्धा असू शकतो, म्हणजे तो अपूर्णांक या स्वरूपात सुद्धा असू शकतो. मग अपूर्णांकाचं उदाहरण कसं म्हणता येईल हे आपण दिलं अशा प्रकारे. मग याच्यामध्ये तो पॉझिटिव्ह असू शकतो, निगेटिव्ह असू शकतो. 3 गोष्टी लक्षात आल्यात. ओके, 3 नियम होते. तो शून्याशिवाय असावा, दुसरा तो पॉझिटिव्ह होल नंबर असावा किंवा निगेटिव्ह असा, किंवा तो पॉझिटिव्ह अपरिमेय संख्या असू शकते. ओके, ठीक आहे. चला आता आपण उदाहरण घेऊ. त्याच्या संदर्भाने एक उदाहरण घेऊ आणि समजून घेऊ. तुमच्या समोर मी असं लिहिलेलं आहे, 2चा 6वा घात लिहितो. ठीक आहे, 2चा 6वा घात म्हणजेच 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. ओके, 3 आणि 3 6. आता याचं उत्तर तुम्हाला काढायचं आहे. ठीक आहे, चला उत्तर काढा. काय येते? गुणाकार करा. 2 दुनी 4, 4 दुनी 8, 8 दुनी 16, 16 दुनी 32 आणि 32 दुने 64. ठीक आहे, आलं उत्तर 64. कॉमन आहे, पॉझिटिव्ह असल्यामुळे वेळ लागला नाही. आता इथं हा नंबर सुद्धा पॉझिटिव्ह होता आणि हा नंबर सुद्धा पॉझिटिव्ह होता. एक महत्वाची बाब सांगतो, वरचा नंबर हा कायम नैसर्गिक पूर्ण संख्याच असेल, ती ऋण असणार नाही. वरचा नंबर, खालचा मात्र तुमचा ऋण धन असू शकतो. हा पाया जो आहे ना, पाया हा पूर्णांक अपूर्णांक काही असू शकतो, हा मात्र पूर्णांकच असेल, कारण तो तेवढा वेळा गुणावा लागतो. ओके, आले लक्षात? आणखी एक उदाहरण आपण घेऊ. कसं बघा, इथं एक उदाहरण घेतो. बॉक्स मध्ये एक संख्या आहे. ठीक आहे, -2/3 चा 3रा घात. चा काय? 3रा घात. म्हणजे याला सूत्ररूपाने मांडणी कशी करणार आपण? a चा m घात. आता इथं m किती आहे? m आहे 3 आणि a किती आहे? कंसामध्ये -2/3. ओके, आले लक्षात? ही संख्या लक्षात आली. a काय आहे? -2/3 आणि हा काय आहे? 3 सॉरी -3. ठीक आहे, मग आता याची मांडणी कशी करणार? या उदाहरणावरून बऱ्याच गोष्टी तुमच्या लक्षात येतील. नीट समजून घ्या. मांडणी तशीच करायची विद्यार्थी मित्रांनो. -2/3 गुणिले -2/3 गुणिले -2/3. ठीक आहे, ओके. मग आता याचा जो खालचा आहे, जो छेद आहे, हा 3 3 3 हा समान आहे, हा समछेद आहे. त्याच्यामुळे या गुणाकारामध्ये तुम्हाला वरच्या याचा सरळ सरळ गुणाकार करता येईल, खालच्या याचा सरळ सरळ. इथं तुम्हाला अपूर्णांकाचे गुणधर्म लक्षात येतील. अपूर्णांकाचा गुणधर्म लक्षात घ्या आणि त्याच्यानुसार करा. ठीक आहे, बघा 2 गुणिले 2, 2 दुनी 4, 4 दुने 8. आता इथं काय झालं? इथं धन ऋण म्हणजे याला परत ऋण होईल.
आणि म्हणजेच काय, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आणि परत निगेटिव्ह आला, तो हा कशात आला, ऑड नंबर मध्ये आला. ऑड नंबर मध्ये निगेटिव्ह आल्यामुळे याला आपण मायनस लिहिला. खालचा 3 गुणिले 3 गुणिले 3, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, याचं उत्तर आलं -8/27. ओके, आले लक्षात उत्तर. ठीक आहे. मग आता अशा प्रकारे हा जो ए चा नियम होता हा आपण समजून घेतला. आपण याचं आणखी एक उदाहरण घेऊ. ठीक आहे, चला. तर याचं उत्तर तुम्ही काढलं असेल, जर काढायचं असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि उत्तर काढा. ठीक आहे. ज्यांना उत्तर काढायचं असेल त्यांनी व्हिडिओ पॉज करा, नसेल तर आपण मांडू. बघा इथं याचा अर्थ काय होतो, -4 इंटू -4 इंटू -4 इंटू -4. ठीक आहे. आता इथं काय होतंय, आपण याचं उत्तर शोधत आहोत. म्हणजे 4 हा ह्याला काय सूत्र मांडलंय, हा झाला 4 आणि तो आहे मायनस, म्हणजे इथं -4, त्याचा जो स्क्वेअर हे आहे, घात आहे, इंडेक्स आहे तो 4 आहे. ठीक आहे, किंवा एक्सपोनंट आहे तो 4 आहे. मग असं असेल तर आपण त्याची मांडणी अशी करणार. आता याचं मल्टिप्लिकेशन करायचंय, तुम्ही मल्टिप्लिकेशन करा. पण त्यातला एक महत्वाचा नियम तुम्हाला सांगतो. जेव्हा ऋण संख्या, ही जी ऋण संख्या आहे, तो जो घात आहे तो सम आहे. हा वरचा घात कसा आहे, सम आहे. म्हणजे हा इथं 1 2 3 4 आला, हा सम आला. जर समसंख्यांनी एकमेकाला गुणलं तर येणारा घात हा समच राहतो. जरी हे इथं निगेटिव्ह असेल याला, तरी तो पॉझिटिव्ह राहील. काय राहील, पॉझिटिव्ह. म्हणजे हा जो नंबर आहे ना, हा 4, हा काय आहे, इव्हन नंबर आहे. हा इंडेक्स जर इव्हन नंबर असेल तर तो खालचा जरी इथं निगेटिव्ह असला तरी पण येणारं उत्तर हे पॉझिटिव्ह येतं. मराठीतून समजून सांगतो. जेव्हा ऋण 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 हे असे समसंख्येमध्ये असतात, म्हणजे हे ऋण 4 आहेत, पण हेच जर 3 असते ना, 3 किंवा हेच जर पॉझिटिव्ह मध्ये असते तर वेगळं उत्तर आलं असतं. ठीक आहे. आता इथं काय होणार बघा, हे इथं निगेटिव्ह 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 निगेटिव्ह, याचं उत्तर येतं 4 चोक 16, 16 चोक 64, 64 गुणिले 4 256. इथं हे जे निगेटिव्ह आहे ते येणार नाही, कारण वरची जी आहे ती सम आहे, घातांक हा सम आहे. जर हा घातांक विषम असता, समजा असा असतं 2 चा घात 3 आणि तो जर मायनस असता, इथं काय उदाहरण दिलं, -2 चा घात 3, तर -2 गुणिले -2 गुणिले -2, तर काय झालं असतं पहा, 2 बे दुनी 4, 4 दुनी 8. आता हे 3 वेळा आला, हा ऑड नंबर आहे म्हणून इथं आला असतं -8. ओके, आले लक्षात. म्हणजे जर हा वरचा विषम संख्या असेल तर हे जे चिन्ह आहे ते मायनसच राहील, आणि जर हा सम असेल, हा सम आहे वरचा घात, तर हे चिन्ह मात्र प्लस होईल. ओके, आले लक्षात. आता खालचं उदाहरण पाहू. 5 चा चौथा घात, 5 चा चौथा घात म्हणजेच काय, 5 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 5. किती उत्तर येतंय. आता इथं चिन्हाचं काही दिलेलं नाही, म्हणजे हे चिन्ह पॉझिटिव्ह आहे, धन आहे. ठीक आहे. फायचा इंडेक्स, याचा इंडेक्स 4 आहे. ठीक आहे. मग बेस 5 आणि इंडेक्स 4 याचं मल्टिप्लिकेशन किती येणार आहे, 5. 625 कुणाकुणाचं आलंय बघा, 625. ओके, ठीक आहे. म्हणजे तुमचं उत्तर बरोबर आलेलं आहे. एवढं आलं असेल तर उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. आता आपण याच्यामध्ये साधारण उदाहरणं बघितली. आपल्याला आता पुढच्या टप्प्यात जायचं आहे. म्हणजे पुढचा मुद्दा असा आहे बघा. आता यामध्ये पुढचं उदाहरण सांगतो. जर हे उदाहरण असं आहे, 2 चा 3रा घात अधिक 2 चा चौथा घात, तर काय करणार, याची मांडणीच विचारलेली. उत्तरामध्ये तुम्हाला जर खाली असं दिलं असेल पर्यायामध्ये 1 2 3, 3च देतो पर्याय. जर 2 चा असं दिलेलं असेल की 2 चा 8वा घात, 2 चा 7वा घात, 2 चा 9वा घात असं असेल तर काय उत्तर करणार. आता इथून पुढे आपण नियमांकडे वळत आहोत विद्यार्थी मित्रांनो. ह्याचं जे उत्तर आहे, जेव्हा ह्या 2 अधिक 3 आणि 2 चा 3रा घात अधिक 2 चा चौथा घात असतो, तेव्हा इथं सरळ सरळ वरच्या याचं काय करायचंय, 2 चा 3 अधिक 4 बरोबर 2 चा 7वा घात. ओके, आलं लक्षात. जेव्हा पाया समान आहे, आता मी इथं काय सांगितलंय,
बघा हा जो पाया आहे ना, पाया हा समान आहे. पाया जेव्हा समान असेल, नियम हा लिहून घ्यायचा आहे वहीमध्ये, गाईडमध्ये जरी असेल, उपलब्ध नसेल तरी लिहून घ्या. जेव्हा पाया हा समान संख्या असेल, ठीक आहे, समान संख्या असेल, तेव्हा घातांची बेरीज करा. घातांची काय करा? ऍडिशन करा. जेव्हा बेस इज द सेम नंबर, when the base is the same number, then you have to add the index. वरच्या इंडेक्सची ऍडिशन करायची, ठीक आहे. मग आता इथं घात हा समान होता 2 आणि 2, म्हणून एक्झाम्पल काय घेतलं? 2 अधिक 3 अधिक 2 छेद 4 बरोबर 2 आणि 3 4 यांची बेरीज करा 2 छेद 7. ओके, हा पहिला रूल आहे असं तुम्ही म्हणू शकता, ठीक आहे. हा रूल पहिला आहे. ओके, रूल फर्स्ट, ठीक आहे. हा पहिला नियम. बेस समान असेल तर वरच्या याची बेरीज करा आणि ती मांडा, ठीक आहे. तुम्हाला याचा गुणाकार करायची गरज पडणार नाही, पर्यायामध्ये अशाच पद्धतीने दिलेला असेल. गुणाकार करावं हे अपेक्षित नाहीये, नियम समजून घ्यावेत हे अपेक्षित आहे, ठीक आहे. आणखी एक उदाहरण देतो आणि परत समजून सांगतो. बघा आता इथं जर समजा आपण असं म्हटलं की 4 चा 7वा घात अधिक 4 चा 12वा घात, तर काय होईल? 4 चा इंडेक्स 7 आणि 4 चाच इंडेक्स 12 असेल तर काय होईल? याच्यामध्ये 4 चा 7 प्लस 12 असं होईल 4 चा 19. ओके, आले लक्षात? 4 चा 19 हे असं होणार आहे, ठीक आहे. मग जर हे असं असेल तर आणखी एक इंटरेस्टिंग बाब सांगतो, ठीक आहे. आणखी एक इंटरेस्टिंग बाब समजावून घेऊ. आपण आता घातांकाचे नियम समजावून घेत आहोत. हा नियम आहे गुणाकाराच्या संदर्भातला, ठीक आहे. गुणाकाराच्या संदर्भातला नियम आहे. कसा? बघा, ज्यावेळी तुम्हाला अशी संख्या दिलेली असेल 2 चा 3रा घात किंवा 2 चा जो इंडेक्स आहे तो 3 आणि 2 चा इंडेक्स आहे 4, त्यावेळी काय करणार? इथं साधी गोष्ट करायची आहे. 2 हा कॉमन तसाच घ्यायचा आणि 3 प्लस 4 म्हणजे 3 प्लस 4 केला की याचा येईल 2 चा 2⁷, म्हणजेच काय? 2 चा इंडेक्स 7. ओके, काय केलं आपण? ह्या 2 जी संख्या होती इथं असं का करता येतं ते सांगतो. जेव्हा 2 चा पाया समान असेल, 2 चा पाया समान असेल त्यावेळी पाया तसाच ठेवायचा आणि वरच्या घातांची बेरीज करायची आणि मांडणी करायची. ओके, आले लक्षात? मग हा होता गुणाकाराच्या संदर्भातला नियम, ठीक आहे. गुणाकाराच्या संदर्भातला लॉ. मग यालाच आपण काय म्हणणार? जेव्हा दिलेल्या घातांकात, दिलेल्या इंडायसेस मध्ये, दिलेल्या घातांकामध्ये पाया बेस इज कॉमन, बेस हा सेम असेल, तर गुणाकारात, मल्टिप्लिकेशन मध्ये, ठीक आहे, गुणाकारात घातांची इंडेक्सची, ठीक आहे, घातांची इंडेक्सची काय करावी? ऍडिशन करावी. काय करावी? ऍडिशन. ओके, आलं लक्षात? म्हणजे वरच्या याची ऍडिशन करावी. हा रूल फर्स्ट आहे. काय? दिस इज फर्स्ट रूल. आलं लक्षात? मग आता याच नियमानुसार आणखी एक उदाहरण देतो. समजा 2 चा 9वा घात गुणाकार नाही, ओके, ठीक आहे, गुणिले 2 चा 10वा घात, तर काय येईल? 2 चा 9वा घात गुणिले 2 चा 10वा घात काय येणार आहे? ओके, बेरीज करणार. व्हेरी गुड. 2 चा 9 अधिक 10 बरोबर 2 चा 19वा घात असं उदाहरण येईल. आले लक्षात? ओके, हा होता गुणाकाराच्या संदर्भातला घातांकाचा नियम, ठीक आहे. आता आपण याच्या संदर्भातली एक इंटरेस्टिंग बाब तुम्हाला समजून सांगतो. जर तुम्हाला असं दिलं असेल 2 चा 0 घात, तर काय होईल? 2 चा 0 घात काय होणार? ठीक आहे, 2 चा 0 घात काय आहे हे मी तुम्हाला आधीच सांगतो. 2 चा 0 घात हा 1 असतो. 2 चा 0 घात काय असतो? 1 असतो. त्याच्यानंतर आणखी एखादं उदाहरण जर समजून घ्यायचं असेल तर काय करता येईल आपल्याला? 2 चा 0 घात जर 1 असतो तर त्याच्या संदर्भातलं, ठीक आहे. आणखी एक उदाहरण घेऊ, ते तुम्ही लिहू शकता. यालाच फॉर्म्युल्याच्या याच्यात असं सांगता येईल, a चा 0 घात
हा 1, ठीक आहे, किंवा 5 चा शून्य घात हा 1. हा परमनंट रूल आहे. एखाद्या गोष्टीचा शून्य घात घ्यायचा म्हणजे काय करायचं, त्याला 1 घ्यायचा, कन्सिडर करायचा, ठीक आहे. मग आता हेच मी तुम्हाला नियमात उकल करून समजावून सांगतो. ओके, चला. आता आपल्या समोर आपण आधी गुणाकाराची उदाहरणं पाहिली होती, आता भागाकाराची उदाहरणं पाहत आहोत, ठीक आहे. मग याच्यामध्येच काय आहे, ह्याच्यात डिवायडेशनचा रूल आहे, ठीक आहे. कसं डिव्हिजन होते, कशी होते बघा. इथं दिलेलं आहे 2 चा 8वा घात भागिले 2 चा 4था घात. म्हणजे काय हो, 2 चा 8वा घात भागिले 2 चा 4था घात. इथं काय करायचं, तर इथं तुम्हाला मी आधी सांगितलं होतं 2 चा 3रा घात गुणिले 2 चा 4था घात बरोबर आपण इथं काय केलं होतं, 2 चा 3 अधिक 4 बरोबर 2 चा 7वा. म्हणजे इथं आपण काय केली होती, ऍडिशन, ठीक आहे. इथं ऍडिशन केली होती असं असताना गुणाकारामध्ये. आता इथं काय करायचे, इथं सबट्रॅक्शन करा. काय करायचंय, सबट्रॅक्शन, ठीक आहे. मग कशी ते पण समजावून सांगतो बघा. इथं 2 चा 8वा घात वजा 4 बरोबर यांचीच, याचा अर्थ आला 2 चा 4था घात. किती आला, 2 चा 4था घात. वजा बाकी करायची, कशी ते समजावून सांगणार आहे, ठीक आहे. आणखी एक उदाहरण देतो. समजा असं दिलंय 3 चा 9वा घात भागिले 3 चा 5वा घात. तर उत्तर काय येईल, जेव्हा पाया समान आहे, माझे शब्द लक्षात घ्या, जेव्हा खालचा पाया समान आहे त्यावेळी वरच्या घातांकाची वजाबाकी करा. 3 चा 9वा घात वजा 5 बरोबर 3 चा 4था घात. आलंय लक्षात. ओके, हे कसं येतं आपल्याला ते समजून घ्यायचंय, हे येतंय कसं, ठीक आहे. मग आता इथं लक्ष द्या, ही संख्या अशीच आहे का बघा बरं. 2 चा 8वा घात म्हणजे काय, 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 किती झाले, 4 आणि 3 7 गुणिले 2 बरोबर. आता म्हणजे ही वरची मांडणी झाली 2 चा 8वा बरोबर, असा झाला 2 चा 8वा भागिले 2 चा 4था म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 2 झालं. आता असं जर भागाकारात असेल तर काटाकाटीचा भागाकार आठवा. म्हणजेच कटिंगचा जो भागाकार होता, कटिंगचा सोप्या भाषेत सांगतो, कट करण्याचं जे डिवायडेशन आहे ते आठवा. हा 2 गेला, हा 2 गेला, हा 2 गेला, हा 2 गेला, हा गेला, हा गेला, हा गेला, हा गेला. किती उरले, 1 2 3 4 म्हणजे उरले का 2 चा 4था घात. आले लक्षात, काय उरले, 2 चा 4था घात उरला, वजाबाकी केली. ओके, आले लक्षात. आणि जर मल्टिप्लिकेशन असेल तर तेवढेच पुढे पुढे मांडायचे म्हणजे बेरीज करायची. आलं लक्षात. ओके, वजाबाकी केली. त्याच्यामुळे हे जे भागाकाराचं उदाहरण होतं हे सोपं होतं. आता आणखी एक उदाहरण समजून सांगतो, ठीक आहे. बघा, 3 चा 4था घात भागिले 3 चा 2रा घात असेल तर काय करणार. इथं काय करणार तुम्ही, समान असल्यामुळे 3 चा 4 वजा 2 बरोबर होणार 3 चा 2रा घात. मग याची मांडणी कशी, हे कसं समजून सांगता येईल, हे असं समजून सांगता येईल बघा. 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 डिवायडेड बाय 3 गुणिले 3 गुणिले 3 बरोबर आहे का मांडणी. यस, ओके, असंच आहे, कारण त्याला भागाकार करायचा आहे. हा 3 गुणिले 4 वेळा मांडला, हा 3 गुणिले 2 हा मांडला, इथं 2 होता ना. ओके, 3 2 होता, ठीक आहे. ह्याला एक कट करतो, ठीक आहे. इथला एक कट केला. आता बघा बरं काय येतं उत्तर. हा कट झाला, हा कट झाला, हा कट झाला, हा कट झाला, म्हणजे काय झाला, 3 चा 2रा घात राहिलाय. ओके, आलं लक्षात. मग याचा नियम काय म्हणता येईल, ह्याला लॉ ऑफ डिवायडेशन. कसा आहे, जेव्हा बेस सेम असतील, शब्द लक्षात घ्या, जेव्हा पाया समान असेल, जेव्हा दिलेल्या घातांकात लिहून घ्यायचं आहे तुम्ही सुद्धा, दिलेल्या घातांकात पाया समान असेल व त्यांचा भागाकार असेल तेव्हा घातांची वजाबाकी करावी. घातांची काय करावी, सबट्रॅक्शन, ठीक आहे. मायनस किंवा सबट्रॅक्शन करायची, ठीक आहे. सबट्रॅक्शन करावी किंवा वजाबाकी करावी, ठीक आहे. काय करावी, वजाबाकी करावी. आले लक्षात.
दोन रूल आपण समजावून घेतले. दिस इज द सेकंड रूल. सेकंड रूल आहे. उदाहरण समजून घ्यायचे. गुणाकार असेल, दोन घातांकांच्या क्रियेमध्ये गुणाकार असेल तर बेरीज करावी, दोन घातांकांच्या क्रियेमध्ये भागाकार असेल तर वजाबाकी करावी. ओके, आलं लक्षात? हेच उदाहरण आपण थोडस अजून इंटरेस्टिंग रित्या समजावून घेऊ. ठीक आहे, चला एक उदाहरण देतो, ते समजावून घेऊ. आता आपण आजच्या भागाच्या शेवटच्या टप्प्यात आहोत. एक उदाहरण सांगतो आणि मग आपण आजचा भाग थांबवणार आहोत. बघा इथं लिहिलंय ए चा एम आणि ए चा एम भागिले ए चा एम घात भागिले ए चा एम घात म्हणजे काय? हे उदाहरण देतो बघा. 2 चा तिसरा घात भागिले 2 चा तिसरा घात बरोबर 1 असं येईल का? हो येतं. कसं? बघा याला सोपं कसं करताय. 2 चा 3 घात म्हणजे काय? 2 गुणिले 2 गुणिले 2 आणि भागिले 2 चा तिसरा घात म्हणजे 2 गुणिले 2 बरोबर. अशीच मांडणी होईल की नाही याची. 2 चा तिसरा घात म्हणजे 2 3 वेळा मांडला, याचा 2 चा तिसरा घात म्हणजे 2 3 वेळा मांडला. आता पुन्हा कटिंगचा डिवायडेशन. ठीक आहे, कट करा, कटिंगचा भागाकार. 2 1 2 2 1 2 2 1 2 या सगळ्यांनी 1 ला गुणलं किती आलं? 1 1 1 1 1 1 आलं उत्तर एवढं. ओके, समजला रूल काय होता? आणखी एक उदाहरण घ्यायचं असेल तर 5 चा दुसरा घात भागिले 5 चा दुसरा घात बरोबर काय? 1. असंच मांडणी करा. मांडा. 5 भागिले 5 गुणिले 5 5 गुणिले 5 छेद 5 गुणिले 5 मांडणी अशी केली. 5 1 5 5 1 5 उत्तर आलं 1. ओके, आजच्या याच्यामध्ये आजच्या भागामध्ये भागाकाराचे आपण 2 नियम समजून घेतले. गुणाकाराचा काय नियम होते? 1 सेकंदात रिव्हिजन करू, एका सेकंदात रिव्हिजन करू आणि मग थांबू. ठीक आहे, बघा इथं काय होतं. जर 2 चा तिसरा घात गुणिले 2 चा चौथा घात असेल, समान पाया असतील तर 2 चा 3 अधिक 4 करा बरोबर 2 चा 7वा घात येईल. आणि जर भागाकार असेल 2 चा तिसरा घात भागिले 2 चा दुसरा घात तर 2 चा 3 वजा 2 करा बरोबर येईल 2 चा 1 घात. 1 घात म्हणजे काय? 2च बरोबर. तेवढी संख्या, तिला गुणाकार करायचा नाही म्हणून तेवढीच संख्या. हा होता गुणाकाराचा नियम. गुणाकार असेल, पाया समान असेल तर बेरीज करा, ऍडिशन करा. आणि गुणाकार असेल, भागाकार असेल आणि पाया समान असेल तर वजाबाकी करा. काय करा? सबट्रॅक्शन करा. ठीक आहे, आजच्या भागात बेसिक आपण समजावून घेतलं, त्याचं वाचन, त्याचे उदाहरण आणि गुणाकाराचे उदाहरण. ठीक आहे, पुढच्या भागात आपण साधारण याचे ते 4 ते 5 भाग करणार. पुढच्या ह्याच्यात आणखी काही नियम समजावून घेऊ. ओके, घटक आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. थांबतोय. गुड डे, बाय.